आम्हाला काँग्रेससोबत जायचे होते, मात्र शिवसेना ठाकरे सेनेने आपल्या परीने भाजपसोबत युती केली, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी केला। शिवसेना ठाकरे आणि वंचित यांची निवडणूकपूर्व युती होती। ही युती करताना आम्ही काँग्रेससोबत जाणार अशी पूर्वकल्पना वंचितने आधीच दिली होती, मात्र तरीही ठाकरे शिवसेनेने मित्रपक्षाशी चर्चा न करता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा आरोप माजी नगरसेवक स्नेहल रामटेके यांनी केला आहे। शिवसेनेने जेव्हा भाजपसोबत संपर्क म्हणजे त्यांच्यासोबत युती करायला गेलं तेव्हा ते आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही। आमचे दोन्ही नगरसेवकाला आम्ही आमच्या नगरसेवकासोबत आमच्या पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे जे होते त्यांच्या मोबाईलवर आम्ही कॉल करून पक्षाने निर्देश दिलेला आहे की आपण काँग्रेससोबत मतदान करायचं हे सांगितलं। सोबतच राज्य कार्यकारी सदस्य कुशलभाऊ मेश्राम यांनी सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधून दोन्ही नगरसेवकाशी वाटाघाट करून त्यांना काँग्रेसला मतदान करायचं सांगितलं। त्यानंतर ते लोक मतदानासाठी निघत आहोत म्हणून आम्हाला सांगितलं। आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास गेलो होतो, त्यांनी त्या जागेवर दिसले नाही। त्यानंतर आम्ही त्यांना म्हणजे मोबाईलद्वारा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून टाकला। नाही, शिवसेनानी जो निर्णय घेतला वेळेवरच्या टायमावर, तेव्हा त्यांनी आमचा कोणाहीशी संपर्क साधला नाही। आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्याशी किंवा माझ्याशी संपर्क साधला नाही। जे नगरसेवक तुमच्याकडे आहे आणि झाली तर त्यांचं मत काय होतं? त्यांना आम्ही आमच्या पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार काँग्रेससोबत जायची आम्ही त्यांना भूमिका सांगितली आणि त्यांनी बी त्या गोष्टीसाठी आम्ही काँग्रेसलाच मतदान करू शेवटच्या क्षणी असं त्यांनी सांगितलं आम्हाला। नंतर आता हा जो निर्णय झाला तुमची चर्चा झाली का? त्यांचं मत काय आता? नाही, त्यांची माझ्याशी अशी म्हणजे भेटीस चर्चा नाही झाली, पण मोबाईलवर त्यांनी विपचं कारण सांगून फोन ठेवून दिला बा। आता समोरच्या राज्यामध्ये जे बी निर्णय ते पक्ष घेतील आणि आम्ही आमची कार्यकारिणी बरखास्त आपल्या माध्यमातून माहिती झाली असेल आपल्याला, तर आम्ही समोर पण पक्षामध्येच काम करणार आहोत। त्या हिशोबाने आम्ही इथं भूमिका घेतली।